मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बघा, मुंबई उच्च न्यायालयाचे जे काही पेपर आहेत पहा, ते एप्रिल महिन्यामध्ये होणार आहेत. आपल्याकडे फक्त काही दिवस शिल्लक आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्ही जर आत्ता या ठिकाणी आपली पी-डी-एफ घेतली ₹249 ची, तर तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होणार आहे पहा. यामध्ये आपण बघा सगळे विषय कव्हर केलेले टोटल 10,000 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत मित्रांनो. रोज तुम्ही हजार जरी प्रश्न वाचले तरी तुमचे 2-3 वेळा रिव्हिजन होणार आहे आणि चांगल्यातला चांगला स्कोर तुमचा येणार आहे पहा. सोबत मित्रांनो तुम्हाला मी टेस्ट सिरीज सुद्धा देणार आहे पहा. यामध्येच ₹249 मध्ये पहा. लवकरात लवकर घेऊन टाका. एवढ्या भारी किमतीमध्ये तुम्हाला एवढं भारी मटेरियल भेटतंय पहा. लगेच घेऊन टाका. घ्यायचं असेल तर लगेच घेऊन टाका मित्रांनो, कारण की नंतरून वेळ काय भेटणार नाही पहा. तुम्ही हॉल तिकीट आल्यानंतर घेतल्यावर तुमचा या ठिकाणी वेळ फार व्हायला जाणार आहे. त्यामुळे आत्ताच घ्या. जे काही दिवस बाकी आहेत बघा, त्यामध्ये दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस एक करा, अभ्यास करा. चला जास्त काही नाही सांगत बघा. चला आता प्रश्नाकडे वळूयात. मित्रांनो, या व्हिडिओची पी-डी-एफ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी स्पेशल WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे पहा. त्यावरती तुम्हाला याची पी-डी-एफ मिळून जाईल. पहिला प्रश्न मित्रांनो आपला, की भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कधी झाली? तर भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर 1 एप्रिल 1935 ला झाली पहा. कधी? 1 एप्रिल 1935. पुढचा प्रश्न आहे, आर-बी-आयचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलं? चला द्या उत्तर. आर-बी-आयचं जे काही राष्ट्रीयकरण आहे कधी करण्यात आलं? आपल्याला 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जसं काय आपल्या या ठिकाणी पेपर चालू आहे असं समजून तुम्ही द्या. तर मित्रांनो, 1 जानेवारी 1949ला या ठिकाणी आपलं बरोबर उत्तर आहे, की आर-बी-आयचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण झालं पहा. 1 जानेवारी 1949. पुढचा प्रश्न मित्रांनो, आर-बी-आयचे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते? आर-बी-आयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते सी-डी देशमुख. ऑप्शन क्रमांक 2 सी-डी देशमुख. पुढचा प्रश्न आहे पहा, आर-बी-आयची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली? तर हिल्टन यंग कमिशन मित्रांनो आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. हिल्टन यंग कमिशन. पुढचा प्रश्न आहे पहा, भारतातील पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणतं आहे? चला द्या उत्तर. पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणतं आहे? व्हेरी गुड. ऑप्शन क्रमांक 3 मित्रांनो केरळ हे याचं योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा केरळ. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, जगातील पहिलं पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर कोचीन विमानतळ मित्रांनो जगातील पहिलं संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारं विमानतळ आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, भारतातील पहिल्या AI म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता शिक्षिकेचं नाव काय आहे? तर मित्रांनो इरिस. ऑप्शन क्रमांक 2 इरिस हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, भारतातील पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे? भारतातील पहिलं पेपरलेस उच्च न्यायालय कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 केरळ उच्च न्यायालय आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर होईल. कोणतं? केरळ. ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आयोग स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो हे सुद्धा या ठिकाणी जर पाहिलं तर ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्र आयोग स्थापन करणारं केरळचे पहा. ऑप्शन क्रमांक 2 केरळ. पुढचा प्रश्न, तुम्हाला जर या ठिकाणी खरोखर या ठिकाणी तुमचं सिलेक्शन व्हावं वाटत असेल तर तुम्ही हॉल तिकीट येण्याची अजिबात वाट पाहू नका. कारण की जो हॉल तिकीट येण्याची वाट पाहतो तो फक्त फॉर्म भरण्यापुरताच मर्यादित असतो. तर मित्रांनो तुम्ही बघा आत्तापासून जर या ठिकाणी अभ्यास केला तरच तुम्हाला या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण की कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर लवकरात लवकर आपल्याला पी-डी-एफ घ्यावं लागणार आहेत पहा. म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे पहा. तर बघा या ठिकाणी लिपिक आणि शिपाई पदासाठी बघा आपल्याकडे 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. या पी-डी-एफमध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, ₹249 या पी-डी-एफ असणार आहेत. कारण की बघा आता आपल्याकडे वेळ आहे बघा, कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी बघा आपल्याला या ठिकाणी टेक्निकली अभ्यास करणं खूप गरजेचं आहे पहा. कोणत्या प्रकारे प्रश्न येतात, कसे प्रश्न येतात, हे सगळं बघा आपण सिलेबसनुसार एकूण 10,000 प्रश्न तयार केलेले आहेत मित्रांनो. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या पेपरमध्ये अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत पहा. पी-डी-एफ घ्यायची असेल तर आत्ताच घ्या मित्रांनो. कारण की एकदा वेळ निघून गेली की आपल्याला काहीच करता येणार नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त रिव्हिजन आपली होईल. जितकी जास्त रिव्हिजन होईल तितका जास्त आपला स्कोर येईल आणि तितकं आपलं फायनल लिस्टला नाव येईल पहा. त्यामुळे लवकरात लवकर पी-डी-एफ घ्यायच्यात आपल्याला 10,000 प्रश्नांच्या पी-डी-एफ या ठिकाणी असणार आहेत ₹249 ला पहा. तुम्हाला काय करायचं बघा 93 25 23 08 40 या नंबरला बघा ₹249 या ठिकाणी फोनपे किंवा गुगल पे करायचे किंवा हा जो काही क्यूआर दिसतोय या क्यूआरला सुद्धा तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला तुम्हाला WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे पहा. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल आणि लगेचच्या लगे आपल्याला त्या पी-डी-एफवरती तुटून पडायचं आणि लगेच अभ्यास चालू करायचा आहे पहा. जेवढा जास्त वेळ होईल बघा तेवढा जास्त आपला अभ्यास कमी होईल. त्यामुळे लवकरात लवकर घ्या पहा. आपल्याकडे आता वेळ आहे बघा. वेळेचा सदुपयोग करायचा बघा. नंतरून पी-डी-एफ घ्या.
तुम्ही जितका उशीर कराल तितका जास्त रिव्हिजन तुमच्या कमी होणार. तुम्हाला यामध्ये चालू घडामोडी सुद्धा मिळणार एका वर्षाच्या. त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी सगळ्या PDF घेऊन टाका मित्रांनो. जास्त काही सांगत नाही, कारण की आपल्याला व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करायचा आहे बघा. ₹249 काहीच नाहीत. कुठं पण गेलो तर आपले असेच खर्च होऊन जातात. त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो. ₹249 ला तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF मिळून जातील. हे पहा, पदवीपर्यंत ग्रॅज्युएशन मोफत देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? हे सुद्धा केरळ राज्य आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 केरळ. नेक्स्ट आहे मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांचा स्वतंत्र अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो, हे सुद्धा केरळच राज्य आहे पहा. केरळविषयी सगळ्यांनी पाठ करून ठेवा. भारतातील पूर्णपणे अत्यंत गरिबीमुक्त राज्य कोणतं आहे? तर हे सुद्धा मित्रांनो केरळचे पहा. भारतातील पहिली AI शाळा कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर तिरुअनंतपुरम या ठिकाणी मित्रांनो भारतातील पहिली AI शाळा या ठिकाणी चालू करण्यात आली पहा. वंदे मातरम हे गीत कोणत्या कादंबरीतून घेण्यात आलं आहे पहा. वंदे मातरम. तर ऑप्शन क्रमांक जर पाहिला मित्रांनो तर आनंदमठ. ऑप्शन क्रमांक 3 आनंदमठ हे आपलं बरोबर उत्तर आहे पहा. वंदे मातरम या गीताचे मूळ लेखक कोण आहेत? तर बघा, वंदे मातरमचे मूळ लेखक आहेत बंकिमचंद्र चटर्जी. याचं बरोबर उत्तर होईल. 16 नंबरचा प्रश्न मित्रांनो, दिल्लीमधील ऐतिहासिक राजपथाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो, काय ठेवण्यात आलेलं आहे? तर कर्तव्यपथ. ऑप्शन क्रमांक 2 कर्तव्यपथ हे ठेवण्यात आले पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दारा शिकोह रोड हे कोणत्या रस्त्याचं नवीन नाव आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, दारा शिकोह रोड हे कोणत्या रस्त्याचं नाव आहे? तर डलहौसी रोड आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. डलहौसी रोड. भारताच्या पंतप्रधान यांच्या निवासस्थान असलेलं सेवन रेस कोर्सचं नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर नवीन नाव मित्रांनो सेवन लोक कल्याण मार्ग ठेवण्यात आलेलं आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, औरंगजेब रोडचं नामकरण कोणत्या थोर व्यक्तीच्या नावावर करण्यात आलं आहे? तर APJ अब्दुल कलाम याचं बरोबर उत्तर आहे APJ अब्दुल कलाम. प्रभू श्रीरामाचा जगातील सर्वात उंच 77 फूट उंचीचा कास्य पुतळा कोठे उभारण्यात आलेला आहे पहा. तर ऑप्शन क्रमांक 3 कियाना कोना गोवा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे पहा. कोणत्या सणाला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी भारताकडून अधिकृत नामांकन देण्यात आलं आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल पहा दीपावली. ऑप्शन क्रमांक 2 दीपावली. नेक्स्ट आहे पहा, सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती बांधला जात आहे? कोणता? सावलकोट. तर मित्रांनो, चिनाब नदीवरती हा बांधला जाते पहा. ऑप्शन क्रमांक 2 चिनाब. पुढचा प्रश्न मित्रांनो, सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशात किंवा राज्यामध्ये स्थित आहे? तर मित्रांनो, हा जम्मू आणि काश्मीर आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कुठं? जम्मू आणि काश्मीर. सिंधू पाणी वाटप करारावर कोणत्या वर्षी स्वाक्षरी करण्यात आली होती? चला द्या उत्तर. तर मित्रांनो, 1960. मित्रांनो लक्षात ठेवा, 1960 मध्ये सिंधू पाणी वाटप करारावरती स्वाक्षरी करण्यात आली होती. सिंधू पाणी करारामध्ये कोणत्या संस्थेने मध्यस्थी केली होती? तर जागतिक बँक. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 2 जागतिक बँक याचं बरोबर उत्तर आहे पहा. सिंधू पाणी वाटप करारानुसार भारतामध्ये कोणत्या 3 पूर्वेकडील नद्यांचा पाण्यावर पूर्ण अधिकार देण्यात आला आहे? तर रावी, बियास, सतलज याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे? योग्य जोडी ओळखायची मित्रांनो, तर बघा, कर्नाटक स्वतंत्र कृषी बजेट मानणारं पहिलं राज्य. हे सुद्धा बरोबर जोडी पहा. बिहार बघा, हरित अर्थसंकल्प म्हणजे ग्रीन बजेट मानणारं पहिलं राज्य आहे. हे सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्र शून्य आधारित अर्थसंकल्प मांडणारं पहिलं राज्य. हे सुद्धा बरोबर आहे. तर मित्रांनो, हे सगळे बरोबर आहेत पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिल्या पाण्याखालील रस्ता सह रेल्वे बोगद्याला अंडर वॉटर बघा, जी काही टनल आहे ही कोणत्या राज्यामध्ये मंजुरी देण्यात आली आहे? त्याची मंजुरी मित्रांनो आसाम याचं बरोबर उत्तर आहे पहा. आसाम राज्यामध्ये. भारतातील पहिला पाण्याखालचा रस्ता म्हणजे जो काही बोगदा आहे हा कोणत्या नदीच्या पात्राखाली बांधण्यात येणार आहे? तर ब्रह्मपुत्रा नदी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल. ब्रह्मपुत्रा नदी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नक्षलमुक्त घोषित होणारे बिहार देशातील कितवं राज्य ठरलं आहे? चला द्या उत्तर. नक्षलमुक्त घोषित होणारे बिहार हे कितवं राज्य ठरलेलं आहे? तर मित्रांनो, हे तिसरं राज्य ठरलेलं पहा. ऑप्शन क्रमांक 3 तिसरं. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो, नक्षलविरोधी अभियान या संदर्भामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट अंतर्गत भारताला कधीपर्यंत नक्षलवाद मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे? तर मित्रांनो, कधीपर्यंत? तर 31 मार्च 2026. मित्रांनो लक्षात ठेवा, 31 मार्च 2026 पर्यंत.
नेक्स्ट आहे पहा, अलीकडे राष्ट्रीय प्रेरणास्थळचं उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं? तर लखनौ, ऑप्शन क्रमांक 2 मित्रांनो, लखनौ या ठिकाणी करण्यात आलं पहा. राष्ट्रीय प्रेरणास्थळ कोणत्या माजी पंतप्रधानांच्या जीवनावर आदर्शावर आधारित आहे? तर मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी आपलं बरोबर उत्तर आहे पहा. राष्ट्रीय प्रेरणा स्थळाच्या केंद्रस्थानी कोणत्या 3 नेत्याचे भव्य पुतळे उभारण्यात आले आहेत? तर मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची उभारण्यात आली पहा. भारतातील पहिल्या नमो भारत ट्रेनचं उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर दिल्ली मेरठ याचं बरोबर उत्तर आहे पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, वंदे मेट्रो सेवेचे नवीन नाव काय ठेवण्यात आलं आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, नमो भारत रॅपिड रेल याचं बरोबर उत्तर आहे पहा. आसाममधील ब्रह्मपुत्रा नदीवर बांधलेल्या भारतातील पहिला पूर्णपणे वेल्डेड आणि भूकंपरोधक पूल कोणता आहे? तर काय नाव आहे मित्रांनो त्या पुलाचं? तर बोगीबील पूल. लक्षात ठेवा, बोगीबील पूल नाव आहे पहा. चला, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या कंपनीला अलीकडे 27वी नवरत्न कंपनी म्हणून घोषित करण्यात आलं आहे? तर याचं उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 4, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड. याचं काय पहा, योग्य उत्तर आहे पहा. फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रामध्ये उपक्रमाला DPSUचं मिनीरत्न श्रेणी 1 दर्जा देण्यात आला? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर होईल पहा, ऑप्शन क्रमांक 3, यंत्र इंडिया लिमिटेड. याचं बरोबर उत्तर आहे पहा. 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये भारतामध्ये निर्यातीत पेट्रोलियमचं उत्पादन वगळून कोणतं राज्य प्रथम क्रमांकावरती राहिलं? तर बघा मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य या ठिकाणी प्रथम क्रमांकावरती राहिलं. कोणतं? महाराष्ट्र. भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे? तर हावडा ते कामाख्या गुवाहाटी या दरम्यान धावणार आहे पहा. वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोणतं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेलं आहे? तर मित्रांनो, कवच हे तंत्रज्ञान वापरलेलं आहे पहा. भारताची पहिली बुलेट ट्रेन ही कोणत्या 2 शहरादरम्यान धावणार आहे पहा? तर मुंबई अहमदाबाद. याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशाचे तंत्रज्ञान शिकासेन वापरलं जात आहे? तर मित्रांनो, जपान. याचं बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवा, जपान. 7 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेलं भारतातील कोणतं शहर पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर बनण्याच्या मार्गावर आहे? तर सुरत, ऑप्शन क्रमांक 2, सुरत हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतातील पहिलं झोपडपट्टीमुक्त शहर कोणतं आहे? तर चंदीगड मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे पहा, चंदीगड. 2026 नुसार जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश कोणता आहे? तर मित्रांनो, कोणता आहे? तर भारत हा तांदूळ उत्पादक देश आहे पहा. खालीलपैकी कोणत्या समितीची स्थापना GDP चे आधारभूत वर्ष 2011-12 वरून 2022-23 मध्ये सुधारण्यासाठी करण्यात आला आहे? तर विश्वनाथ गोल्ड समिती. याचं बरोबर उत्तर आहे पहा. घाऊक किंमत निर्देशांक आधारभूत वर्ष सुधारण्यासाठी उत्पादक किंमत निर्देशांक PPI कडे जाण्यासाठी मार्ग सुचवणारी समिती कोणती आहे? तर रमेशचंद समिती. लक्षात ठेवा, रमेशचंद समिती. इथपर्यंत आले असेल तर सर्वांचं हार्दिक स्वागत. तुम्हाला तुमच्या भविष्याची अतिशय काळजी पहा. करिअरबद्दल तुम्ही अतिशय चिंतेमध्ये आहात. तर मित्रांनो पहा, आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे पहा. कारण की जर आपल्याला पुण्याला जायचं असेल तर आपण बघा या ठिकाणी मुंबईची गाडी धरली तर आपण जेवढं जास्त वेगाने जाणार तितकं जास्त आपण आपल्या टार्गेटपासून लांब जाणार. त्यामुळं योग्य दिशा खूप महत्त्वाची असते बघा. त्यामुळे योग्य दिशेने अभ्यास करण्यासाठी आपण टोटल या ठिकाणी 10,000 प्रश्नांचे PDF तयार केलेत पहा. ह्या PDF मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ₹249 पेमेंट केल्यानंतर एका मिनिटामध्ये मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. लिपिक पदासाठी, त्याचबरोबर शिपाई पदासाठी तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही कोणताही फॉर्म भरला असेल, दोन्ही पण फॉर्म भरला असेल त्याचे सुद्धा या ठिकाणी PDF मिळून जातील मित्रांनो. ₹249 तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या PDF पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा किंवा या नंबरला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला सर्व PDF या ठिकाणी पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर PDF घ्यायच्यात पहा. नंतर हॉल तिकीट आले, नंतर आपलं बघा या ठिकाणी पटकन ऑनलाईनची प्रोसिजर लई फास्ट असते पहा. लवकरात लवकर या ठिकाणी आपण जर अभ्यासाला लागलो तर तोच आपलं रिव्हिजन जास्त होईल आणि जास्तीत जास्त आपल्याला त्याचा फायदा होऊन जाईल.